काम करता था, काम भी मुश्किल और कमाई भी कम। इंड्राइव मोटो में कमीशन भी ना के आयुष्यभर निरोगी आणि नेहमी आनंदी राहायचं असतील तर लक्षात ठेवा या 55 गोष्टी। मानवी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या 55 गोष्टी, ज्यामध्ये काही घरगुती नुस्खे आहेत तर काही अशा सवयी आहेत की ज्या जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्हाला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक असे तर आजार तुमच्या अंगाला शिवणार नाहीच, पण तुम्ही मानसिकरित्या देखील तुम्ही खूप स्वस्थ राहाल। तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येणार नाही, तुम्ही कायम आनंदी राहाल, तुम्ही कोणावर नाराज होणार नाही, तुम्हाला कधी एकटेपणा जाणवणार नाही, तुम्हाला एनर्जी लो झाल्याचं देखील जाणवणार नाही। काही यातले एक ना एक टिप्स तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम संपवणारे असल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या हे टिप्स असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तर तुम्ही हा लक्षपूर्वक पाहाच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा, कारण की इतकी सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला 8 मिनिटाच्या आत मिळणार आहे, जी तुम्हाला आयुष्यभर कधी आजारी पडू देणार नाही। त्यामुळे चला तर मग सुरू करूयात हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ। पण निवेदन आहे, हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली टिप, व्हेजिटेबल सूप जास्त खावं, ज्याने शरीराचं सौंदर्य वाढेल आणि ते खूप वेळ टिकून देखील राहील। एक असा चमत्कारी फळभाजी टोमॅटो जो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाही, आयुर्वेदात सांगितलंय। तिसरा, खोकला, सर्दी आणि दमा यांच्यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो। यासाठी तुळशीच्या पानाचं पाणी तुम्ही नेहमी पिलं पाहिजे, जे शक्तिशाली कफनाशक आणि क्षयरोधक गुणधर्म याच्यामध्ये आहे, जे कफ, जळजळ, थंडीचे लक्षणं, सर्दी याला मुळापासून दूर करतं। चौथा, रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास चेहरा गोरा होत असतो। पाचवा, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या, त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या कायमस्वरूपी दूर होऊन जाईल। सहावा, मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चांगली चमक येते। सातवा, तुम्ही जर केस धुवत असाल तर गरम पाणी वापरू नका, कारण यामुळे तुमच्या केसात कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे होऊ शकतात। आठवा, एक गावरान अंड मुलतानी मातीच्या आत मिसळा, अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा, नंतर चेहरा धुवा। यानंतर म्हणजे काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होत्याल, म्हातारी माणसं देखील त्या ठिकाणी तरुण दिसतील। नववा, ज्या घरामध्ये लिंबाचं झाड आहे तिथे डास कमी येतात। दहावा, शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवू नका, खूप दिवस वापरू नका, त्यामुळे जुलाब होऊ शकतात, पर्यायी फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं। शरीरात खूप जास्त आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलानं अंगावर मसाज करावं तर येईल। 12वा, तुळशीच्या चांगल्या पचनात तुम्ही मदत करू शकते। गॅस सूज कमी करण्यात तुळशीचं पाणी प्रभावी आहे, पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात तुळशीच्या पानांचं पाणी पिल्याने। 13वा, दुधासोबत नेहमी कधी आंबट लिंबू खाऊ नये, असे करणं हानिकारक ठरू शकतं, दोन्ही एकत्रित सेवन केल्यास ॲसिडिटी व्हायची शक्यता दाट असते। 14वा, तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये, त्यामुळे घरात समृद्धी राहत नाही। 15वा, दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते। 16वा, शरीरावरील चरबी लवकरात लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा, रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचं तेल टाकून झोपावं, यानं खूप फायदा होईल। त्यानंतर पुढचा 17वा, तांब्याच्या भांड्यात कधीही दूध आणि तूप ठेवू नये, ते खराब होऊ शकतं। 18वा, मूळव्याध असल्यास रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि त्याचं पाणी सुद्धा प्या। असे काही दिवस सतत केल्याने मूळव्याधीची समस्या दूर होईल। 19वा, खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असण्यास प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवू नका, त्यामुळे कॅन्सरचा धोका